नमस्कार मित्रांनो, रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजने आयोजित केलेल्या साधे उपाय सोपे उपाय या प्रोग्राममध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. आपल्यामधील खूप जणांना सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत आपल्या तब्येतीबद्दल बरेचसे प्रश्न पडतात. अमुक खाऊ का तमुक, माझ्या प्रकृतीसाठी काय चांगले, जास्ती औषधं घेणे तर वाईट, पण त्याशिवाय बरे तर वाटत नाही आहे. घरात असलेले रोजच्या वापरातील पदार्थ वस्तू वापरून माझ्या छोट्या मोठ्या तक्रारी दूर करता येतील का, अशा सर्व शंका दूर करतील आजचे आपले पाहुणे प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ वैद्य योगो जोशी म्हणजेच दादा. हे नाव आयुर्वेद क्षेत्रात मोठ्या आदराने घेतले जाते. दादांची ओळख आपल्या क्लबला आहेच. त्यांनी गेल्या वर्षी आयुर्वेद समज गैरसमज यावर व्याख्यान दिले होते, पण बरेचसे नवीन मेंबर्स आहेत म्हणून मी त्यांची ओळख परत एकदा थोडक्यात करून देते. गेली जवळजवळ 60 वर्ष आपण आयुर्वेदाचा अभ्यास, प्रॅक्टिस आणि प्रसार यासाठी अविरत कार्यरत आहात. वडिलांकडून आपणाला औषधी निर्माणाचा वारसा मिळाला व आयुर्वेदाची आवड निर्माण झाली. 1961 पासून आपण कार्यरत आहात. त्यातील काही उल्लेखनीय कामगिरी: प्राचार्य, टिळक आयुर्वेद महाविद्यालय व आयुर्वेद महाविद्यालय हडपसर, अनेक MD व PhD विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, अनेक राष्ट्रीय परिसंवाद व चर्चासत्र यात सक्रिय सहभाग, कायचिकित्सा, चरक संहिता, आयुर्वेदीय पंचकर्म विज्ञान या अशा ग्रंथांसहित 35हून अधिक पुस्तकांचे लेखन. ही सर्व पुस्तके BAMSच्या अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाने मान्य केलेली आहेत. साधे उपाय सोपे उपाय, ऋतुचर्या, उदरभरण नोहे, माझे सोनुले यासारखी सर्वसामान्यांना उपयोगी पडणारी पुस्तकेही यामध्ये समाविष्ट आहेत. हजारहून अधिक वैद्यकीय लेख त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. या सर्व भरीव कामगिरीमुळे अनेक राष्ट्रीय पारितोषिकांचे ते धनी ठरले. यातील काही महत्त्वाची पारितोषिके: भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे आयुर्वेदातील सर्वोत्तम शिक्षणतज्ज्ञ हा जीवनगौरव पुरस्कार प्रदान झाला. भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय संचालित राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ दिल्लीतर्फे राष्ट्रीय गुरु म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले. दादा, आजच्या या प्रोग्राममध्ये मी रोटेरियन स्वाती सेन आणि रोटेरियन विनायक पेठे, रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजतर्फे आपले हार्दिक स्वागत करते. प्रश्न पाठवण्याच्या आव्हानाला सर्वच मेंबर्सकडून भरघोस प्रतिसाद मिळाला, पण वेळेच्या बंधनामुळे सर्वच प्रश्न कव्हर नाही करता आले. तरीसुद्धा जास्तीत जास्त प्रश्नांना उत्तरं देण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करूया. नमस्कार मित्रांनो, आज आपल्याकडे वैद्य श्री योगो जोशी आलेले आहेत. आपण त्यांना प्रेमाने दादा म्हणूनच पुढे रेफर करूया. तर आज प्रश्नोत्तर सुरू करण्याच्या आधी मी दादांना मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. नमस्कार. आज रोटरी क्लबतर्फे जो काय हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यामध्ये माझे विचार आपणापुढे मांडण्याची जी सुसंधी प्राप्त करून दिली त्याबद्दल सुरुवातीलाच धन्यवाद. मी आज साधे उपाय सोपे उपाय हा विषय घेऊन आपल्यापुढे बोलत आहे. बरेच वेळेला जे अनेक लक्षणं उत्पन्न होतात, काही दुखणी उत्पन्न होतात, ती किरकोळ स्वरूपाची असतात, पण आपण फार लगेच त्याकरता भीतो. काय आहे हे? आणि आजच्या तर गुगलच्या युगात प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट इतकी मोठी करून सांगितली जाते की त्यामुळे भीतीच उत्पन्न होते. एक आमच्या वैद्यकशास्त्रामध्ये मायनर सर्जरीची व्याख्या विचारली जाते. व्हॉट इज मायनर सर्जरी? व्याख्या फार सोपी आहे. मायनर सर्जरी इज दॅट विच इज डन ऑन समबडी एल्स. दुसऱ्यावर जी केली जाते ती नेहमीच सोपी असते. स्वतःवरती प्रसंग आला की ते नेहमीच कठीण असतं. हे केवळ सर्जरीबाबतच आहे असं नव्हे, प्रत्येक आजाराबाबतच आहे. आपण म्हणतो त्याला काय साधं सर्दी पडसं तर झालंय, पण ज्याला त्रास होतो असतो त्याला ते जाणवतं. असतं ते किरकोळ, पण त्याला ते गंभीर वाटत असतं. काही वेळेला तर अशी दुखणी काही अशी उत्पन्न होतात की ज्या वेळेला वैद्यकीय सल्ला घेणं लगेच मिळणं हे कठीण असतं.
अचानक रात्रीच्या वेळेला जाग येते, कान दुखत असतो, ठणठण ठणकत असतो, दात दुखत असतो, किंवा असंच एखाद्या वेळेस मळमळायला लागतं, उलटी होते, अशा वेळेला लगेच तुम्हाला काही डॉक्टर भेटणार नाही आहे कुठे. पूर्वीच्या काळी आजीबाईचा बटवा म्हणून एक असत असे, जी तज्ज्ञ, त्यातल्या त्यात माहितगार, ज्याला अनुभवी अशी एखादी व्यक्ती काही औषध काढून देत असे आणि त्यांनी बरंही वाटत असे. अशाच प्रकारचे काही आजीबाईचा बटवा ज्याला म्हणता येईल अशा प्रकारचे उपचार मी तुमच्यापुढे मांडणार आहे. फार झालं तर याला प्रथमोपचार म्हणा पाहिजे असेल तर. दुसऱ्या दिवशी आपल्याला वैद्यकीय सल्ला घ्यायचाच आहे, पण लगेच बरं वाटावं. किंबहुना काही रोग तर तुम्हाला असे मिळतील की ज्यात लगेच बरं वाटणं शक्य नाही. अर्वाचीन वैद्यकशास्त्राची औषधं घेते आपण बरेच दिवस, पण फायदा मात्र फारसा होताना दिसत नाही आहे. काय करावं असं सुचेनासं होतं. अशा वेळेला काही घरगुती साध्या सोप्या उपायांनी, याला फार झालं तर पथ्य म्हणा पाहिजे असेल तर, इतके साधे उपचार असतात ते, खाण्यापिण्यातलीच काही द्रव्य, त्यांचा उपयोग करून घेऊन रोग कसे आटोक्यात राहतील याविषयीचे माझे विचार मी आपणापुढं मांडणार आहे. याला कोणताही साईड इफेक्ट नाही, झाला तर फायदा होईल पण अपाय कोणताही होणार नाही असे पाहिजे प्रथमोपचार म्हणा तुम्ही, अशा प्रकारचे हे उपचार असतील. आणि त्यामुळंच मी बाजारात मिळणारं एकही औषध आजच्या याच्यात सांगणार नाही आहे. अरे वा. दादा, पहिल्या प्रश्नाला आज सुरुवात करताना मी आजच्या जीवनातली जे प्रॉब्लेम्स आहेत नॉर्मल, ते म्हणजे आजची जीवनातली बैठी जीवनशैली, सर्व कामं करायला उपलब्ध असलेली घरात उपकरणे, व्यायामाचा अभाव आणि त्यातून उत्पन्न होणारी सांधेदुखी, याचा लोकांना नॉर्मली त्रास होतच असतो. त्यावर आपण काही उपाय साधे सुचवलेत तर सगळ्यांना बरे होतील. पहिला प्रश्न आलेला आहे सांधेदुखीचा. खरं पाहिलं तर दुखणं म्हणजे वेदना उत्पन्न होणं ही एक प्रिव्हेंटिव्ह एक मेथड आहे. पेन इज ए प्रिव्हेंटिव्ह प्रोसिजर. माझ्या बोलण्याचं आश्चर्य वाटेल तुम्हाला, पण लक्षात ठेवा, कुठंतरी दुखतंय म्हणून त्या भागाकडे तुम्ही लक्ष देत आहे. तुम्ही त्या भागाकडे लक्ष द्यावं याकरता ती वेदना आहे. केवळ पेन किलर्स घेऊन वेदना प्रशमन करून तात्पुरती ती दडपून ठेवणं म्हणजे चिकित्सा नव्हे. मूळ कारण त्याच्या मागचं शोधलं पाहिजे आणि त्याप्रमाणे तुम्हाला ट्रीटमेंट दिली पाहिजे. हे खरं आहे की आज सांधेदुखीचे प्रमाण वाढलं, विशेषतः गुडघेदुखी ही अधिक प्रमाणात तुम्हाला बघायला मिळायला लागली. लक्षात ठेवा, सांधेदुखी कुठेही असो ती दोन प्रकारची असते. हा दोन प्रकार तुम्ही पहिल्यांदा ठरवल्याशिवाय कुठलीही ट्रीटमेंट सांगता येणार नाही. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे सांधेदुखी असं काही तातडीने एक डोस घेतला आणि लगेच थांबलं असं होणार नाही आहे. अनेक दिवस, पण आजकाल हे सांधेदुखीचं प्रमाण एवढं वाढलं आहे की पेन किलर्स एवढी दिली जात आहेत की त्यांनी इतरही व्याधी उत्पन्न होत आहेत. मग ॲसिडिटी होते किंवा आणखीन काहीतरी उत्पन्न होतं आहे. हे सगळं टाळायचं असेल, साध्या सोपा उपायांनी आटोक्यात आणायचं असेल तर काही दिवस नियमितपणे औषधं घ्यावी लागतील. हे खरं आहे, पण त्यांनी नक्की बरं वाटणार आहे. यातले दोन प्रकार असं जे मी म्हटलं, त्यातला पहिला प्रकार जो आहे, दोन प्रकार असे की एकामध्ये सांध्यामध्ये दुखत तर असतंच, पण एकामध्ये सूज असते, ठणक्याबरोबर सूज असते, त्या ठिकाणी गरम तो भाग होतो, हा एक प्रकार. आणि दुसरा प्रकार सूज वगैरे काही नाही आहे, फक्त दुखतायत, हालचालीच्या वेळेला दुखतायत आणि तो मात्र त्रासदायक होतात. या दोन्ही प्रकारामध्ये वेगवेगळं करावं लागतं तुम्हाला. अगदी एक साधा उपाय सांगतो, जो नियमितपणे करत राहा तुम्ही, तुमची सांधेदुखी नक्की पळणार आहे. जर नुसतं दुखत असेल तर, सूज वगैरे नसेल तर, आणि ते म्हणजे साधं तेल पिणं. साधं घरातलं तेल, मग घरात तुम्ही वापरत असाल ते शेंगदाणा तेल असो किंवा या प्रकारचं कुठलंही असो, ते तेल 2 चमचे रात्री नियमितपणे गरम पाण्याबरोबर घेत राहा. तुमची सांधेदुखी जाणार आहे. कोणत्याही औषधाची जरूर लागणार नाही आहे तुम्हाला. पण काय होतं, माझ्यासारख्या दवाखान्यात बसला एखादा वैद्य आणि त्याने सांगितलं दररोज 2 चमचे तेल घे, तर रुग्ण कितपत विश्वास ठेवेल याच्याबद्दल शंका वाटते. आणि म्हणून मी काय करतो की एखादी प्लॅसिबो म्हणून, ज्याला ज्येष्ठमधासारखी पावडर त्याला द्यायची आणि सांगायचं हे तेलाबरोबर घे. त्यामुळे तो तेल नियमितपणे घेतो आणि त्याची सांधेदुखी पळून जाते. दुसरा जो प्रकार मी तुम्हाला म्हटला की ज्याच्यामध्ये सूज असते,
पूस झाल्यासारखं ठणकत असतं. ठणकणं ज्याला म्हणतात, नुसतंच वेदना नव्हे, हालचालीच्या वेळ नव्हे, तर काही मग ठणकत असतं. अशा प्रकारची जी वेदना असते त्यासाठी महत्त्वाचा उपचार करावा लागतो, तो म्हणजे लंघन. काही न खाणं 2-3 दिवस, जास्त नाही मी म्हणत, सोसवेल इतकंच करायचं आहे, पण लंघन करणं. आणि त्याच वेळेला ज्याला कुळीथ म्हणतो आपण, लाल आणि काळे दोन असतात प्रकार, त्यात लाल कुळीथ हे सामान्यतः वापरले जातात व्यवहारात. ते लाल कुळथाचं कढण करून, म्हणजे फक्त शिजवायचे, जरा बारीक वाटून शिजवायचे, शिजलेले पाणी, फक्त त्यातलं पाणी, मग त्याला तिखट मीठ घाला, चवीला फोडणी द्या पाहिजे असेल तर. पण नुसत्या कढणावर 4 दिवस जर राहिलात तर तुम्हाला दुखणं होतं किंवा नाही शंका वाटेल, इतक्या प्रमाणात ते कमी होणार आहे. अगदी साधे उपाय वाटतील हे, काही दिवस नियमितपणे करावी लागतील. मी मगाशी कढण सांगितलं, हे कढण पुढे सुद्धा चालू ठेवायचं आहे, पण त्यावेळेला पूर्ण लंघनाची जरूर नाही. पण हलका आहार पाहिजे, आहारावर नियंत्रण पाहिजे. आणि त्याच्या जोडीला कुळथाचं कणिक द्या. अगदी स्टिरॉइड घेऊन सुद्धा ज्यांना बरं वाटत नाही असे रुग्णसुद्धा तुम्हाला या 2 साध्या उपचारांनी बरे होताना दिसतील. सर्वसामान्यपणे गुडघेदुखी किंवा या प्रकारचे सांधेदुखीचे प्रमाण हे वृद्धावस्थेमध्ये जास्त प्रमाणात तुम्हाला मिळतं. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आजची जीवनशैली. आज 40 आली की तेल तूप बंद करा, उगीचच त्या कोलेस्ट्रॉलची भीती आणि या सगळ्यामुळे. खरं ज्या वयामध्ये तेला तुपाचं प्रमाण जास्त पाहिजे त्या काळात आपण कमी करायला सांगतो. अगदी चुकीची पद्धत आहे ही. या काळामध्ये तेल तूप जर तुम्ही नियमितपणे तुम्हाला सांधेदुखी होणारच नाही. आधी मुळामध्ये एक गोष्ट, कुठलं तेल वापरावं फार सोपं आहे. जे घरात उपलब्ध असेल ते. तुम्ही शेंगदाणा वापरत असा, सोयाबीन वापरा किंवा, पण मी एक मात्र म्हणणार आहे की तुम्ही काही झालं तरी कोलेस्ट्रॉल वाढेल या भीतीने जे बरेच वेळेला वापरलं जातं, हृदयाला फार चांगलं म्हणून सफोलासारखी करडईचं तेल वापरलं जातं, हे अगदी शरीराला घातक आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने शरीराला घातक. आणि अर्वाचीन दृष्ट्याने बघायला गेलं तरी कोलेस्ट्रॉलचा फक्त विचार करून चालणार नाही आहे. या याच्यामध्ये ओमेगा 6 नावाचं घटक द्रव्य आहे, जे हार्ट करता वाईट आहे. हृदयाला हृदय मित्र म्हणून ज्याचं वर्णन पूर्वी केलं जात असते, त्याचंच वर्णन आज अर्वाचीन वैद्यकशास्त्रामध्ये हृदय शत्रू म्हणायला लागले. याच्या उलट शेंगदाणा तेलामध्ये ओमेगा 3 जे हृदयाला आवश्यक आहे, हृदयाला हितकर आहे, ते अधिक प्रमाणात चांगलं आहे. म्हणून त्याचा वापर करा. अधिक प्रमाणात त्याचा अधिक उपयोग होणार आहे. रिफाईंड ऑइल म्हटलं जातं, ते कधीही कुणी कुठलंही तेल वापरू नये रिफाईंड म्हणून. साधं घाण्याचं तेल वापरावं किंवा फिल्टर्ड वापरावं. ज्याला रिफाईंड म्हणतो ते स्वच्छ दिसावं, नितळ दिसावं, एवढा त्यातला उद्देश आहे. त्याकरता काही केमिकल्स ॲड केली जातात ज्यांचा शरीरावर घातक परिणाम होत असतो. तेव्हा कधीही कुठलंही तेल वापरायचं असेल तर ते रिफाईंड वापरू नका. शेंगदाणा तेल हे सगळ्यात चांगलं, कारण त्याच्यामध्येच ओमेगा 3 हे जास्तीत जास्त प्रमाणात तुम्हाला मिळणार आहे तेलामध्ये उपलब्ध असणाऱ्यामध्ये. खरं म्हणजे डोकेदुखी कधीच न झालेला माणूस सापडणे म्हणजे तसं विरळच. त्याचबरोबर ताप, सर्दी, खोकला अशी पण लक्षणे आढळतात. आणि सध्याच्या काळात तर पॅन्डेमिकमध्ये लोक यांनी लगेचच घाबरून जातात. तर हे घरच्या उपायांनी कसं काय त्याला कमी करता येईल? सर्दी, खोकला, डोकंदुखी हे इतकं कॉमन फ्ल्यूची लक्षणं आहेत ही सगळी. तापही असतो, पण याने फार घाबरून जायचं काही कारण आहे असं मला वाटत नाही. आत्ता कोरोनाच्या काळात घाबरणं होणं साहजिक आहे, पण हे अगदी साधे उपाय आहेत याच्याकरता. साधी, खरं बघायला तर मी मगाशी म्हटलं की मी बाजारात सांगितलं जाणार उपलब्ध असणारं औषध सांगणार नाही, पण प्रत्येकाने काही औषधं ही नित्य नियमितपणे घरी ठेवली पाहिजेत. त्यातलं एक औषध आहे ते म्हणजे त्रिभुवन कीर्ती. त्रिभुवन कीर्ती हे औषध 2 गोळ्या 3 वेळेला तुम्ही जर घेतल्यात तर डोकेदुखी तुमची जाणार आहे, सर्दी जाणार आहे. दिवसातनं 3 वेळेला हे घ्यायला हरकत नाही, जोपर्यंत त्रास असतो तोपर्यंत. पण डोकंदुखी ज्याला आपण म्हणतो ही केवळ या सर्दी पडशामुळंच डोकेदुखी असते असं नाही. आता साधं म्हणजे आम्लपित्त, ज्याला ॲसिडिटी आपण म्हणू, त्या ॲसिडिटीमध्ये सुद्धा बरेच वेळेला डोकं दुखतं. अनेक रोग आहेत
ज्यांचं नावं आत्ता घेणं कठीण आहे, कारण अनेक जी यादी करावी लागेल त्याच्यामध्ये जर, पण या कुठल्याही प्रकारच्यामुळं डोकेदुखी असो, अगदी साधा सोपा उपाय म्हणजे नाकामध्ये 2 तुपाचे थेंब सोडा. झोपून मान खाली करून नाकामध्ये कोमट करून थोडेसे 2 तुपाचे थेंब जर सोडलेत तर तुमची कुठल्याही कारणाने असणारी डोकेदुखी ही नक्की जाणार आहे. ज्यांना बरेच दिवस दुखतं, अर्धशिशीसारखं विकार असतात की सकाळच्या वेळात अर्धं डोकं दुखतं, सकाळच्या वेळात डोकं जड होतं, दुखतं आणि हे नियमितपणे होतं, अनेक दिवस होत राहतं, दुपार झाली की कमी होतं, सकाळीच्या वेळात दुखतं. यांना आणखीन एक साधा अगदी घरगुती उपाय, त्याला कोणत्याही तऱ्हेचा साईड इफेक्ट नाही पण निश्चितपणे फायदा होणार आहे असा उपाय म्हणजे केळं खाणं. केळं आणि त्याच्या जोडीला एक अख्खा वेलदोडा म्हणजे वेलची, त्याचे दाणे, हे एका वेळेला जर तुम्ही खाल्ले तर तुमचं डोकं दुखत जाणार आहे, पुन्हा दुसऱ्या दिवशी डोकं दुखणार नाही आहे. इतका साधा आणि खाद्यपदार्थ आहे, त्याने काही अपाय होणार नाही आहे. केळं बरोबर वेलदोडा मात्र पाहिजे, हे एक निश्चितपणे लक्षात ठेवलं पाहिजे. या साध्या उपायांनी तुमचं डोकं, ज्याला ॲलर्जी म्हटलं जातं, या ॲलर्जीमुळं सुद्धा ही सगळी सर्दी, पडसं, खोकला ही सगळी लक्षणं उत्पन्न होत असतात. या ॲलर्जीकरता दररोज जर नियमितपणे तुम्ही हळद घेत राहिलात, बरेच वेळेला घसा दुखतोय किंवा या कारणाकरता ते ॲलर्जिक असेल तरच उपयोग होणार आहे. त्यावेळेला घेतलं जातं दुधातून हळद घेतली जाते, पण ती एक दुधाला रंग येईल एवढ्या चिमूटभर, तसं चिमूटभर हळद नाही, चांगली 1 चमचा हळद, कडवट असते थोडीशी पण प्रत्येकाच्या घरी उपलब्ध आहे ती. 1 चमचा हळद गरम दुधाबरोबर जर तुम्ही घेतलीत तर नियमितपणे येणारी ही जी ॲलर्जी आणि त्यामुळं येणारी अनुषंगिक लक्षणं ही सगळी नक्कीच जाणार आहेत. हळद हे ॲलर्जीवरचं उत्कृष्ट, मग ते कुठल्याही प्रकारची ॲलर्जी असो, अंगावर रॅश उठणारा असो, सर्दी पडसा असो किंवा ॲलर्जिक ब्रॉन्कायटिससारखी असो किंवा दम्यासारखी लक्षणं उत्पन्न होत असतील, जर नियमितपणे तुम्ही हळद घेतलात, विशेषतः ज्यांना ॲलर्जीची सवय असते त्यांनी जर नियमितपणे हळद घेतली तर नक्की फायदा होणार आहे. आजकाल सगळ्यांचे बाहेर खाण्याचे प्रमाण वगैरे वाढले आहेत, त्यामुळे पोट दुखणे, ॲसिडिटी होणे, उलटी, जुलाब, ह्याच्यावरती साधे सोपे उपाय काय आहेत? तुम्ही बरेच रोग एकत्र घेतले आहेत, ठीक आहे. पहिली म्हणजे ॲसिडिटी. ॲसिडिटीच्या करता लगेच उपाय सांगायचा झाला तर खायचा सोडा. खायचा सोडा एक अर्धा चमचा गरम पाण्याबरोबर किंवा लिंबाच्या सरबताबरोबर घेतलं तर तुमची ॲसिडिटी लगेच, पण हा तात्पुरता उपाय आहे, हा पूर्णतः यांनी बरं वाटणार आहे असं नव्हे. त्याकरता तुम्हाला वैद्यकीय सल्ला घ्यायलाच पाहिजे आणि तुमच्या खाण्यापिण्यावर वैद्यांनी सांगितलेल्या प्रमाणे नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. त्यातली काही विशेषतः आंबवून गेलेले पदार्थ, फर्मेंटेड, या फर्मेंटेड आर्टिकलबद्दल अर्वाचीन वैद्यकशास्त्रात काहीच सांगितलं जाणार नाही ॲसिडिटीमध्ये, की दही खाऊ नका असं तर कोणीच सांगत नाहीत. खरं होईल तर त्यांनी फार चटकन ॲलर्जी वाढते आणि ॲसिडिटी वाढते, तेव्हा हे सगळं टाळलं पाहिजे. खायचा सोडा किंवा मग इनोसारखी जी मिळतात ती, इनो म्हणजे दुसरं काही नसतं, त्यात खायचा सोडाच असतो मेनली. अशा प्रकारची औषधं घेणं हा तात्पुरता पण लगेच उपाय ज्याचा फायदा होतो, अशा प्रकारची औषध. पिंपळमूळ हे त्याच्यावरचं एक चांगलं औषध आहे, पण ते वैद्यकीय सल्ल्याने घ्यावं लागतं. पिंपळमूळ म्हणजे पिंपळाचं मूळ नव्हे, पिंपळीचंही मूळ नव्हे, ते खरं पाहिलं तर पिंपळीचं कांड आहे, पिंपळी वेली आहे, वेल आहे, त्या कांड जे आहे त्याला पिंपळमूळ म्हटलं जातं. आणि सामान्यतः आयुर्वेदामध्ये पिंपळमूळ हे खूप मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. मगाशी मी म्हटलं की काही औषधं घरी नियमितपणे ठेवली पाहिजेत. त्यातलं दुसरं औषध म्हणजे सूतशेखर. या सूतशेखरचा सुद्धा उपयोग ॲसिडिटी तात्काळ कमी करण्याकरता म्हणून फार चांगला होतो. लिंबाच्या लिंबू आंबट आहे, पण आंबट असलं तरी ते पित्तशामक आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून या लिंबाविषयी बोलताना आणखीन एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते, ज्याचा या प्रश्नाशी फारसा संबंध नसेल, पण ज्या वेळेला मी लिंबू घ्या असं म्हणतो त्यावेळी बरेच वेळा म्हणतात आम्ही दररोज लिंबू पाणी घेतो, गरम पाण्याबरोबर दररोज लिंबू. खरं बघायला तर लिंबू हा कधी गरम पाण्याबरोबर घ्यायचा नाही. त्यात व्हिटॅमिन सी हे कार्यकारी द्रव्य आहे. व्हिटॅमिन सी हे डिस्ट्रॉय होतं अगदी रूम टेम्परेचरला सुद्धा.
गरम केलं तर त्याचे गुणधर्म सगळे नाहीचे होणार आहेत. अगदी व्यवहारातलं उदाहरण घ्या. आपण पोहे करतो किंवा अशा प्रकारची काहीतरी वस्तू केलेली असतात, त्यावेळी लिंबाची फोड वेगळी देतो खायला त्याच्यात. का? आधीपासून पिळलं तर त्यातलं जाणार आहे सगळं. आयत्या वेळेला पिळा आणि खा, नाहीतर चव येईल तुम्हाला पण त्याचे गुणधर्म मात्र जातील. लिंब पाणी घ्या दररोज, त्याचा फायदा होणार आहे. विशेषतः प्रतिकारशक्ती वाढवण्याकरता, ॲलर्जी कमी करण्याकरता प्रतिकारशक्ती वाढली पाहिजे. ती प्रतिकारशक्ती वाढवण्याकरता व्हिटॅमिन सी हे आवश्यक आहे तुम्हाला. लिंबासारखी द्रव्य किंवा पेरू दररोज खा. दररोज पेरू जर नियमितपणे खाल्ला तर तुम्हाला सर्दी होत नाही. लोकांचं समजत आहे की चिंचा आणि पेरू खाऊन तुमची सर्दी होते. खरं पाहिलं तर पेरू दररोज खा, त्यांनी सर्दी काही आटोक्यात. अगदी साधं एक उदाहरण सांगतो आणखीन, की विरोधाभास वाटतो लोकांना, पण जर सर्दी झाली असेल तर पाय चांगले गार पाण्यात बुडवून ठेवा, तुमची सर्दी नाहीची होणार आहे. अगदी साधा उपाय आहे हा. सर्दी वाढत तर नाहीच, पण ती लगेच कमी होण्याकरता पाय गरम पाण्याच्या ऐवजी गार पाण्यात बुडवून ठेवा, त्याचा फायदा नक्की होणार आहे. उलट्या आणि जुलाब हे जे दोन सांगितलेत तुम्ही, हे अगदी वेगवेगळे हे आहेत. पुन्हा जुलाब जे होतात ते अजीर्णामुळं सामान्यतः, किंवा काही रोगच असे आहेत की ज्याच्यामध्ये ग्रहणीसारखा ज्याला मी म्हणतो, कोलायटिस ज्याला म्हटलं जातं, अशा रोगामध्ये बरेच वेळा, आणि कोलायटिसवर तर, पण कोलायटिस असो किंवा अशा प्रकारचे रोग असोत, हे एका डोसने बरं वाटणार आहे असं कधीच होणार नाही आहे. तर मला नियमितपणे घेत राहिलं पाहिजे, खाण्यातली पथ्य पाळली पाहिजेत, आणि जी औषधं आहेत ती तुपाबरोबरच घेतली गेली पाहिजेत. अनुपानाकरता तूप वापरलं तरच औषधांचा परिणाम होतो, नाहीतर होत नाही. हेही या संदर्भात लक्षात ठेवायला पाहिजे. साजूक तूप म्हणजे साजूकच असलं पाहिजे ते ना. मग ते गाईचं असावं का म्हशीचं असावं या गोष्टी वेगळ्या, पण तूप खाण्यामध्ये यायला पाहिजे. कारण मगाशी मी म्हटलं, जे ओमेगा 3 जे शेंगदाणा तेलामध्ये असतं, तेच दुसरं स्नेह जो तूप आहे, त्या तुपामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि म्हणून जिथं ओमेगा 3ची आवश्यकता असते असे रोग, हृदरोगासारखे सुद्धा, कार्डियक डिसऑर्डर्स, याच्यामध्ये सुद्धा अर्वाचीन वैद्यकशास्त्रामध्ये सुद्धा आजकाल तूप खा असं सांगण्याची प्रथा सुरू झालेली आहे. तूप हे सर्वार्थाने अनेक रोगावरती उपयोगी, पण दररोजच्या खाण्यामध्ये यायलाच पाहिजे अशा प्रकारचं द्रव्य आहे, आणि त्याचा वापर केला गेलाच पाहिजे. जुलाबाबत जसं विचारलं तसं आणखीन एक याच्याशी संबंधित प्रश्न जो विचारला गेला नाही आहे आत्ता, पण तरीसुद्धा मला त्याच्याबद्दल म्हणावंसं वाटतं, तो म्हणजे मलावष्टंभ. संडासला साफ होत नाही किंवा होत नाही, खडा होतो फार, या तक्रारी घेऊन अनेक जणं येतात. काय करावंच होत नाही, मग तात्पुरतं काहीतरी तुम्ही देता आणि त्यांनी बरं वाटतं. पण जर दररोज तुपाचं प्रमाण वाढवलं तुमच्या खाण्यातलं, तर तुमचं ही तक्रार जाणार आहे. अर्थात अनेक कारणामुळे हे होत असतं. तात्पुरताच उपाय सांगायचा झाला तर त्रिफळा चूर्ण जर घेतलं, पण लक्षात ठेवा, कोणतंही विरेचन द्रव्य म्हणजे पर्गेटिव्ह घेताना ते गरम पाण्याबरोबरच घेतलं पाहिजे. गार पाण्याचा वापर करता उपयोग नाही. मग ते गोळी या स्वरूपात असो, चूर्ण या स्वरूपात असो, किंवा अभयारिष्टासारखी लिक्विड्स असोत, ते गरम पाण्याबरोबर घेतलं. जर गार पाण्याबरोबर घेतलं तर पोटात मुरडा होणं हे तक्रार तुम्हाला कायम निर्भून येते. तेव्हा ही सगळी विरेचन करणारी औषधं तुम्हाला याकरताच वापरली पाहिजे, गरम पाण्याबरोबरच वापरली पाहिजे. आता पुढचा प्रश्न आहे तो आहे कानासंदर्भात. कानात सतत गुणगुणल्यासारखे होते, वयोमानानुसार ऐकण्याची शक्ती कमी होते, तर यावर काही उपाय सुचवाल का? लक्षात ठेवा, कर्णेंद्रिय म्हणजे ऐकू येणं हे एक ज्ञानेंद्रियातला एक भाग आहे. ते ज्ञानेंद्रिय, ग्रहणशक्ती ही कानातल्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या इंद्रिय स्थानावर अवलंबून आहे. ते स्थान प्राकृत असलं तर तुम्हाला ऐकू येणार आहे नीटप्रमाणे. आणि म्हणूनच तुम्ही कानातला आवाज येणं, अर्थात आवाज तुम्ही म्हटलं तसं नाही, अनेक प्रकारांनी आवाज येतो. काही वेळेला घंटा वाजल्यासारखी आवाज येतो, काही वेळेला किणकिण नुसतं सायकलची घंटा वाजल्यासारखं वाटतं, काही वेळेला कट 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 असा अनेक प्रकारचे आवाज उत्पन्न होत असतात. हे सगळं जर जायचं असेल तर वातशामक म्हणजे कानामध्ये तेलाचा प्रयोग करणं. कानामध्ये तेल घालून, पण ते तेल घालताना कोमट करून तेल घातलं पाहिजे. कोमट करून तेल घातलं, सातत्याने काही दिवस तुम्हाला हा प्रयोग चालू ठेवावा लागेल.
याला कुठल्याही अन्य शास्त्रामध्ये औषध नाही. कानात जो आवाज येतो किंवा येतो याला, पण कानात तेल जर घातलं तुम्ही नियमितपणे तर हे दुखणं जाणार आहे. हे करून वाईट परिणाम तर कोणतेच होणार नाही आहेत. तेव्हा दररोज नियमितपणे कोमट तेलाचा प्रयोग, घरात असेल ते खोबरेल तेल वापरा, शेंगदाणा तेल वापरा, किंवा जे असेल ते तेल वापरायला, तेल पाहिजे, तूप नव्हे. दुसरी गोष्ट, कान अचानक दुखायला लागतो अनेक वेळेला. या वेळेला काय करावं असाही प्रश्न उपस्थित होतो बरेच वेळेला. ऐन वेळेला रात्रीच्या वेळेला झालं, कान दुखायला लागला, काय करावं, नुसती पेन किलर घेऊन सुद्धा फायदा होत नाही. अशा वेळेला पुन्हा तेलच घालायचं आहे कानामध्ये, पण ते लसूणसिद्ध तेल घालायचं. म्हणजे लसणाची पाकळी सोलायची 1-2 आणि चमच्यामध्ये तेल घेऊन उकळत ठेवायचं आणि त्यात ती तळायची आणि नंतर काढून टाकून ते तेल वापरायचं. तुमची कानदुखी अगदी, मी जोशी आहे त्यामुळे मी म्हणतो, मी मंत्र घातल्यासारखं म्हणा, इतकं त्वरेने तुमचं कान दुखणे ते थांबणार आहे, कुठल्याही कारणाने असो. बरेच वेळेला कानात एखादा किडा शिरतो, एखादे बारीक पिसू म्हणा किंवा असं बारीक चेलीट शिरतं, ते आत फडफडायला लागतं आणि त्या फडफडण्यामुळं आतली जी कानाची जी पडदा असतो त्याला इजा होत असतो आणि भयंकर दुखतं. अशा वेळेला पहिली गोष्ट केली पाहिजे म्हणजे तो किडा मेला पाहिजे, त्याची फडफड थांबली पाहिजे. याकरता काहीही करा तुम्ही, कोणतंही लिक्विड टाका, त्यात तेलच वापरलं पाहिजे नाही असं नाही. तुम्हाला नक्की माहीत असेल आत किडा गेल्यामुळे हे झालं आहे, फडफडतं आहे आत, तर त्यावेळेला साधं पाणी, पाण्यात गुदमरतो, तो मरणार आहे लगेच किडा. आम्हाला, मी ज्यावेळी विद्यार्थी होतो त्यावेळी श्रीराम लागू आमच्या कॉलेजमध्ये आम्हाला ENT शिकवायला होते, डॉक्टर श्रीराम लागू. त्यावेळेला ते वैद्यकीय व्यवसाय करत असत, प्राध्यापक म्हणूनही काम करत असत. त्यावेळी त्यांनी एक वाक्य विचारलेलं म्हणतं, अशा वेळेला काय, आपण तुम्ही प्रवासात आहात, पाणीसुद्धा नाही आहे बरोबर, यू स्पीट इन दी इयर, इतकी ॲक्शन करून छान सांगायचे ते, कान दुखणं कमी व्हायला. तो मेला पाहिजे किडा, याकरता तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. आणि हेही एक फार व्यवहारामध्ये आवश्यक माहिती असणं आवश्यक आहे, अशी गोष्ट आहे असं मला वाटतं. सकाळी उठल्यावर चक्कर येते, डोके जड होते, असं तर बरेच जण तक्रार करत असतात. तर असं का होतं आणि ते होऊ नये म्हणून काय करू शकतो? एक गोष्ट, चक्कर येणं याची अनेक कारणं आहेत, पण मुख्यतः 2 कारणांचा विचार तुम्हाला करावा लागतो. आयुर्वेदाच्या दृष्टीनं रजो पित्तानिलात भ्रमः, एक रजोगुण वाढल्यामुळं जो मानसिक आहे त्याचा इथं फारसा विचार करायची जरूर आहे असं मला वाटत नाही. म्हणजे हे खरं का ते खरं, हा संभ्रम निर्माण होणं, हा भ्रम, चक्कर येणं याला आयुर्वेदात भ्रम म्हणतात. दुसरी जी 2 कारणं आहेत ते म्हणजे एक अतिव्यायामासारखं, अति जागरण करणं किंवा यामुळं वात वाढणं, आणि दुसरं कारण आहे पित्त वाढणं. पित्तामुळं आणि वातामुळं, पण दोन्हीमध्ये ट्रीटमेंट मात्र वेगळी करावी लागते. व्यवहारात सुद्धा चक्कर आली आणि अचानक काय करावं, साधा सोपा एक ठरवलं पाहिजे, वाताचं आहे का पित्ताचं आहे, ठरवणंही फार सोपं आहे. वातामुळं जी चक्कर येते त्यावेळेला सगळं जग स्थिर असतं, पण त्याचा मात्र तोल जात असतो. याच्या उलट ज्यावेळी पित्तानी असतं त्यावेळेला सगळं जग फिरत असतं, व्यक्ती स्थिर असतं. हा फार मोठा फरक आहे. ज्यावेळी चक्कर येते, व्हर्टिगो म्हटलं जातं, त्यामध्ये हे 2 व्यवच्छेद गेलेच पाहिजेत. आणि ज्याच्यामध्ये आपण आपला तोल जातो आहे, बाकी सगळं जग स्थिर आहे, त्याच्यामध्ये पुन्हा उपाय म्हणजे तेलाचा, कानात कोमट करून तेलाचा प्रयोग करणं हा त्यातला उपाय. आणि जर पित्तामुळं असेल तर पित्तशामक उपाय, विशेषतः सूचेकरसारख्या द्रव्यांचा वापर करणं हे आवश्यक ठरतं. आजकालच्या काळात TV लोक खूप बघतात आणि टेन्शन्समुळे झोप येत नाही लोकांना, हे कॉमन प्रश्न आहे. तर झोप किती तास घ्यायची आणि एखाद्याला पुरेशी अशी किती असेल आणि काय त्याचं वरती उपाय आहे नसेल तर? झोप किती घेतली याला महत्त्व नाही आहे, ती कशी आहे. शांत झोप नसेल तर काय किती वेळ झोपून त्याचा उपयोग नाही फारसा. शांत झोप म्हणजे काय, बऱ्याच लोकांना कसं होतं की झोप लागते पण स्वप्न फार पडतात, त्यांना वाटतं आपलं मानसिक संतुलन बिघडले म्हणून स्वप्न पडतं. तसं नसतं. स्वप्न ज्यांना अधिक पडतात त्या लोकांची पचनशक्ती बिघडलेली असते. ॲसिडिटी ज्यांना आहे त्यांना नक्की स्वप्न पडतात. अगदी दवाखान्यात नाडीवरून आम्ही म्हणतो म्हणून काही वेळेला नाडीवर हात ठेवतो आणि विचारतो, काय तुला स्वप्न पडतात का रे, आणि काही वाटेल ती स्वप्न पडतात, ते नाडीवरून कळलेलं नसतं, त्याला ॲसिडिटी झाली म्हणून आम्ही विचारत असतो.
इतकं कॉमन लक्षण आहे हे, शांत झोप न येणं. त्याची पचनशक्ती सुधारेल इकडे जर लक्ष दिलं तर त्याची झोप सुधारणार आहे. एक गोष्ट आहे की ज्यांना झोपच येत नाही अशी तक्रार असते, त्यांना तात्पुरतं का विना झोप चांगली शांत लागावी असं वाटत असेल तर एक साधा उपाय आहे. साधं खोबरेल तेल. ते तेल जर तुम्ही कानाच्या पाळीने वरून खाली असं चोळलं, वरून खाली चढलो पाहिजे, आणि कानाच्या मागच्या बाजू इथं जर तेल चोळलं तर तुम्हाला झोप शांत लागणार आहे. मानसिक शांती उत्पन्न होणार आहे त्यांनी. एक व्यवहारातलं उदाहरण सांगतो. कुत्रं, मांजर किंवा आपल्या घरातले प्राणी असतात, त्यांच्या डोक्यावरून आपण कानावरून हात फिरवलं की ते शांत होतात. हे माणसामध्येही लागू आहे. त्या प्रदेशी जर तुम्ही तेल लावलं आणि हात फिरवलात चांगला तर तुम्हाला शांत झोप लागणार आहे. मला झोपेची औषधं सांगायची नाही आहेत, कारण त्यांची सवय लागते. झोप ही आपोआप आली पाहिजे. साधं गोष्ट आहे, जसं मी इथं सांगितलं तसं शिरोभ्यंग ज्याला म्हणतात, दररोज डोक्याला तेल लावणं रात्री झोपताना, किंवा त्याहीपेक्षा चांगला उपाय म्हणजे तळपायांना वाटीनी, विशेषतः काशाची वाटी म्हणून पूर्वी मिळत असे, आजही मिळते पाहिजे असेल तर, त्या काशाच्या वाटीनी तेल जर चोळलं तुम्ही तळपायांना तर झोप शांत लागते. बाकी पंचकर्मातले उपचार आहेत शिरोबस्तीसारखे, पण मला इथं साधे सोपे उपाय तुमच्यापुढे मांडायचे आहेत, आणि त्यातले हे खात्रीलायक पण नक्की उभे. या काशाच्या वाटीने तेल चोळताना एक गोष्ट आणखीन लक्षात ठेवली पाहिजे, लोकांना माहीत नसतं म्हणून मुद्दाम सांगतोय. काशाच्या वाटीने तळपायला तेल चोळलं की ते सबंध काळं होतं. फडक्याने पुसलं तर सबंध काळं होतं फडकं. हे नॅचरली होणार आहे. हे काहीतरी विचित्र घडलं, माझं तेल घातलं आणि ते सगळे काळं झालं असं नसतं. प्रत्येकाला ते होणार आहे. त्यांनी घाबरायचं काही कारण नाही, मुद्दाम सांगतोय. मानसिक अशांतता ज्यामुळं आली असेल ते दूर करायचा प्रयत्न करणं हे तर आहेच. कारण मानसिक अशांतता निर्माण होणं, अस्थैर्य निर्माण होणं हे झोप कमी येण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण. त्याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायलाच पाहिजे. पण लगेच तात्पुरता उपाय म्हणून हे उपाय मी तुम्हाला पुढे मांडले. आजकाल ब्लड प्रेशर म्हटलं की लोक खूप सजग असतात आणि सारखी चेक पण करत असतात. तर ब्लड प्रेशर नियमित कसे राखता येईल आणि वयानुसार त्याचे मापदंड बदलत जातो का? सर्वसामान्यपणे ब्लड प्रेशर ज्याला आपण म्हणतो, रक्तदाब ज्याला म्हणतो, तो 80 ते 120 या दरम्यान, म्हणजे दोन, वरचं आणि खालचं ज्याला म्हणतात सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक. सिस्टॉलिक 120 आणि डायस्टॉलिक 80 हे प्राकृत समजलं जातं. याचा अर्थ थोडंसं इकडं तिकडं झालं तर ते ॲबनॉर्मल नव्हे. म्हणजे 75 आलं की लगेच ॲबनॉर्मल झालं समजायचं कारण नाही. तसंच 120च्या ऐवजी हे आयडियल झालं. 120च्या ऐवजी 140पर्यंत आहे, पण कोणताही त्रास नसेल तर कुणालाही कधीही काळजी करायचं कारण नाही. त्याची व्यवहारात त्याचा बहु केला जातो, लगेच सांगितलं जातं तुम्हाला आयुष्यभर औषध घेतली गेली पाहिजेत, असं काही नाही आहे. दुसरं एक, वयानुसार तुम्ही विचारलं त्यामध्ये लक्षात ठेवलं एज प्लस 100 इतकं असेल तर औषधांची जरुरी नाही. ते वाढणारच आहे. त्या औषधांनी कमी करायचा प्रयत्न करण्याने तुम्हाला त्रास होणार आहे उलटा जास्त. तेव्हा नियमितपणे ब्लड प्रेशरचं औषध घेत राहा ही पद्धतच चुकीची आहे. पण याला काही जर वाढलेलं असेल तर काही उपाय आहेत का? लगेच एक दिवसात उपाय होईल असं नाही. पण जर नियमितपणे घेत राहिलं, अगदी साधे उपाय आहेत, ते जर करत राहिलं तर नक्की ब्लड प्रेशर आटोक्यात येणार आहे. आणि ते म्हणजे बेल, जो शंकराला आपण बेल वाहतो, त्या बेलाच्या पानांचा काढा वापरणे हा ब्लड प्रेशरवरचं उत्कृष्ट औषध म्हणून म्हटलं जातं. बेलाच्या पानांचा काढा म्हणजे काय तर 3 त्रिदळ किंवा 9 पानं म्हणू आपण. त्यांचा 2 कप पाण्यामध्ये बारीक तुकडे करून काढा करायचा, उकळायची ती, त्याचा पाव कप उरवायचं, म्हणजे 1 अष्टमांश उरवायचं, गाळून घेऊन त्याचा दिवसातून एकदा वापर करावा. ब्लड प्रेशर फार वाढलेलं असेल तर 2 वेळेचा वापर करायला हरकत नाही. त्याचा निश्चितपणे उपयोग होतो. आम्ही वैद्यमंडळी बेलाच्या पानांचं चूर्ण करून वापरतो, पण ताज्या पानांचा काढा करून वापरणं हे अधिक श्रेयस्कर आहे. त्यांनी जास्त चांगला फायदा होणार आहे हे मात्र निश्चित. सूतशेखरसारखी औषधं जे मगाशी मी वर्णन केलं ती नियमितपणे 2-2 गोळ्या 3 वेळेला घेत राहणं हे फायद्याचं ठरतं. काही दिवसातच ती बंद करता येतात. आणखीन एक औषध आहे हे नाही,
पण ज्याला काही साईड इफेक्ट नाहीत, असं म्हणजे आरोग्यवर्धिनी. आरोग्यवर्धिनी हे जर नियमितपणे 2-2 गोळ्या 3 वेळेला घेत राहता तर अन्य वैद्यकशास्त्रातल्या अनेक औषधांनी सुद्धा कंट्रोलमध्ये न येणारं ब्लड प्रेशर हे आरोग्यवर्धिनीच्या उपयोगाने साधारणतः 1-2 महिने तुम्हाला चालू ठेवावं लागतं. तोपर्यंत अर्वाचीन वैद्यकशास्त्रातली जी घेत असाल औषधं ती बंद करू नका. कारण एकदम क्रमेण अपचिता दोष हा क्रमेण उपचिता गुण हा, क्रमाक्रमाने वाढवलं पाहिजे, क्रमाक्रमाने कमी केलं पाहिजे कशाचंही करत असताना, हे लक्षात ठेवलं पाहिजे. हे फक्त डायबिटीसबद्दलच आहे असं नाही, आपल्या ब्लड प्रेशरबद्दलच आहे असं नाही, तर अन्य रोगाबद्दल डायबिटीससारख्या औषधांनी उपयोग होणार आहे, पण एकदम बंद करून नाही होणार. कारण एकदम वाढणार आहे असं नाही. जी औषधं आहेत ती चालू ठेवा, त्याच्या जोडीला आयुर्वेदिक औषधं घेत राहा. हळूहळू जसजसं कंट्रोलमध्ये येईल तसतसं अन्य औषधं जी आहेत ती तुम्हाला बंद करणं सहज शक्य होतं. तुम्ही जर आता सांगितलं की एज प्लस 100 इतकं रिडिंग असेल तरी सुद्धा ते चालू शकतं, पण हे याच्यामध्ये जे खालची लोअर रेंज असते ती कितपर्यंत वाढली तर चालते? एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक यामधला फरक हा 30पेक्षा कधीही कमी होता उपयोगी नाही. तो वाढताच असला पाहिजे. मग तुमचं बरेच वेळा असं मिळतं की 140 आणि 100 मिळालं, फार बिघडणार नाही आहे. पण जर वरचं आहे ते 120च राहिलं आणि हे जर 80च्या वर गेलं, नाही 100च्या वर गेलं, तर ते घातक आहे, फार लवकर मृत्यू येणार आहे सूचित करणारं ते लक्षण आहे. तेव्हा ब्लड प्रेशरमधले हे दोनातला डिफरन्स हा फार महत्त्वाचा आहे. तो कधीही 30पेक्षा कमी येता उपयोगी नाही. सध्याचा एक प्रॉब्लेम जो सगळ्यांना आहे तो म्हणजे डायबिटीस. डायबिटीस म्हटलं की सगळ्यांनाच त्याचा भाऊ आहे. तो होऊ नये म्हणून काय करता येतं, आणि जर झाला असेल तर तो नियंत्रित करण्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो? मधुमेह हा रोग असा आहे की आजकाल पुष्कळ प्रमाण वाढलं असं म्हणतात. खरं खोटं फार सांगणं कठीण आहे. प्रमाणात पेशंट जास्त मिळायला लागले, पण पूर्वीच्या काळी नव्हते असं म्हणणं फार कठीण आहे. पूर्वी इतक्या तपासण्याच केल्या जात नसत आणि त्यामुळे डायबिटीस उघडकीला येत नसे. डायबिटीसचा असा रोग आहे सायलेंट किलर ज्याला म्हणतात. काही लक्षणं नसतात, फार काही पेशंटला काही त्रास होत नसतो आणि त्यामुळे लक्षात येत नाही. आज काही प्रत्येक चेकअपला किंवा याला ब्लड प्रेशर चेक केलं जातं. हा ब्लड प्रेशर नव्हे, ब्लड शुगरही बघितली जाते आणि त्यामुळं अधिक पेशंट उघडकीला आहे. ज्यावेळी मी विद्यार्थी होतो त्यावेळी आम्हाला जे शिकवलं गेलं ते ब्लड शुगर नॉर्मल किती, तर 120 ही फास्टिंगपर्यंतची आणि 180 नॉर्मल. नंतर ते प्रमाण कमी कमी होत गेलं. का कमी होत गेलं माहीत नाही. ते कमी होत किती गेलं तर 80-120 झालं. या 80 जेवणाच्या आधीची आणि 120 ही जेवणानंतर. 140पर्यंत ब्लड शुगर वाढली. अरे तुला डायबिटीस, तू जन्मभर औषधं घेत राहा. पुन्हाच पद्धत चुकीची आहे. व्यक्तीनुरूप तुम्हाला ब्लड शुगर वेगवेगळी मिळणार आहे. अगदी एक्स्ट्रीमचे पेशंट मी बघितलेले आहेत. 840 फास्टिंग हे सुद्धा बघितले आहेत विदाऊट एनी सिम्पटम्स. क्वचित आहेत हे रुग्ण. पण प्रत्येक व्यक्तीमध्ये त्यांच्यामध्ये जर ब्लड शुगर कमी करायचा प्रयत्न केला तुम्ही औषधांनी तर त्यांना त्रासदायक होतं. एक्स्ट्रीमचा विचार जाऊ द्या, ॲव्हरेजचा विचार करायचा. आणि ॲव्हरेजचा विचार करत असताना मला असं म्हणायचं आहे पुन्हा, तुम्हाला जर पोस्ट पॅन्डम म्हणजे जेवणानंतरची शुगर ही 180च्या खाली असेल तर तोपर्यंत औषधांची जरुरी नाही. मुख्य गोष्ट तुम्हाला काय त्रास किती होतो याच्यावर ते अवलंबून नाही आहे फारसं, हे खरं आहे. कारण बरेचसे रोग जे हार्टचे येतात, आपले डायबिटीसचे मधुमेहाचे येतात, ते एक्स्ट्रीम लक्षणं घेऊनच येतात. मग त्या कुठंतरी हार्ट अटॅक आला आणि त्यावेळेला ते उडकत त्यांना डायबिटीस होता वगैरे वगैरे. हे टाळता आलं पाहिजे, हे खरं आहे. आणि मी मगाशी ज्याचा उल्लेख केला, जो ब्लड प्रेशर करता म्हणून उपयोगी म्हणून सांगितला, तो बेलाच्या पानांचा काढा हे त्याच्यावरचं उत्कृष्ट औषध. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, तो त्या पद्धतीनेच काढा घ्यायचा आहे पुन्हा, की डायबिटीसमध्ये गोड खाऊ नका हा सल्ला दिला जातो. पण हे चुकीचं आहे, लक्षात घ्या. गोड पूर्णतः बंद, साखर पूर्णतः बंद करणं हे सर्वस्वी चुकीचे आहे. मेहेषु संतर्पणमेव कार्यम. त्या ठिकाणी वजन वाढणार नाही
पण शरीराला आवश्यक ते घटक मिळाले पाहिजेत. नाहीतरी शुगर म्हणजे काय, सगळे जे काही ग्लुकोजचे घ्याल तुम्ही, मग ते गहू खा, तांदूळ खा किंवा आणखीन काही खा, साखर खा, त्यांनी ग्लुकोजच वाढणार आहे शरीरात. ती किती प्रमाणात वाढते हे बघत असताना ती कमीत कमी कशी वाढेल हे बघितलं पाहिजे. आणि म्हणून भाजलेलं धान्य खाणं, अगदी आम्ही सांगतो की तांदूळ खाऊ नका. प्रत्येकाला शक्य आहे का हो भात खाऊ नका? कोकणातला राहणार आहे, केरळचा आहे, बंगालचा आहे, डायबिटिक आहे, त्यांनी भात खाऊ नका सांगणं योग्य आहे का? नाही. त्यांना भाजलेलं धान्य म्हणजे आधी तांदूळ चांगले भाजून घ्या आणि मग शिजवा, त्यांनी साखर वाढ कमीत कमी वाढणार आहे. तेव्हा हे साधे उपाय आहेत. लाह्या भरपूर प्रमाणात खा, मग ते मक्याच्या का, जोंधळ्याच्या का, पोहे का, चुरमुरे का, त्या लाह्या आहेत. भरजित धान्य ज्याला म्हणतो भाजून घ्या आणि मग वापरा. भाजणीचं थालीपीठ करून खायला सांगा. आणि एक की किमान 1 चमचा तरी साखर पोटात गेलीच पाहिजे असा माझा सल्ला असतो. ती जाऊन तुमची शुगर कंट्रोलमध्ये कसा राहील याचा तुम्ही डोस ॲडजस्ट केला पाहिजे. आणि हा माझा एक आवर्जून सल्ला आहे डायबिटिक माणसांना की साखर पूर्ण बंद करू नका. त्यांनी एखाद्या वेळी शुगर तुमची कंट्रोलमध्ये राहील, पण शुगर कंट्रोलमध्ये राहणं म्हणजे डायबिटीज बरा नव्हे. त्यामुळे जे काही कॉम्प्लिकेशन्स येतात ती टाळणं गेली पाहिजे. जर ब्लड शुगर नॉर्मल आहे पण न्यूरायटिस डेव्हलप झालं आहे, कुठेतरी मुंग्या येत आहेत, आता पहिला हातपाय बधिर होत आहेत, आग होते मध्येच कुठेतरी, अशा प्रकारची लक्षणं उत्पन्न होतात. मग त्याचा किडनीवर परिणाम होतो, हार्टवरती होतो किंवा डोळ्यावरती होतो. हे सगळं जर टाळायचं असेल तर साखर 1 चमचा खाणं आवश्यक आहे. आता असा एक प्रश्न आहे की जो आपल्याला बऱ्याचशा मेंबरकडून आलेला आहे आणि सध्या सगळ्यात महत्त्वाचा असा समजला जातोय. कोरोना होऊ नये म्हणून काय करावे, काय काळजी घ्यावी याची चर्चा तर सगळीकडेच होतीये. त्यावर बरेचसे उपायही सुचवले जात आहेत. पण कोरोनातून बरे झाल्यावरती काय काळजी घ्यावी आणि ओव्हरऑल रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवता येईल याबद्दल मात्र अजून कुठेच काहीच बोलले जात नाहीये. तर याबद्दल मार्गदर्शन करण्याची मी तुम्हाला विनंती करते. कोरोना हा जो रोग आहे, ज्याला COVID-19 नावाचा प्रकार त्यातला पुन्हा, याच्यामध्ये अनेक लक्षणं उत्पन्न होतात. पण मुख्य लक्षणं जी आहेत ती श्वसनमार्गाशी संबंधित. मग ते सर्दी पडसं झालेलं असो, घसा दुखणं असो, वास ऐकू न येणं असो किंवा दम लागणं असो, श्वास लागणं ज्याला आपण म्हणू, अशा प्रकारचा खोकला येणं, सगळी श्वसनमार्गाशी संबंधित. आणि त्यातनं बरा झालेला रुग्ण म्हणजे त्यातनं त्याचं इन्फेक्शन गेलं, त्यातले जे काही व्हायरस होता तो गेला, पण त्यांनी जो काही शरीरावर परिणाम घडला, मग तो फुफ्फुसावर असो किंवा याच्यावर असो, तो कमी करणं हे मात्र होत नाही फारसं. आणि त्यामुळं बरेच वेळेला असं दिसतं की इकडनं कोरोना बरा झाला पण त्याला श्वासाला त्रास व्हायला लागला आणि तो ॲडमिट करावा लागला आणि पुन्हा गेला, अशा प्रकारचं वर्णन. इथं तुम्हाला श्वसनमार्गाकडं जास्त लक्ष दिलं पाहिजे. कफ आणि वात हे 2 त्याच्यावर कार्यकारी दोष. यत्किंचित कफवातग्नम उष्णम वातानुलोमनम ही सगळी ट्रीटमेंट पाहिजे. गरम पाहिजे, गार याचा अवलंब करता उपयोग नाही खाण्यापिण्यामध्ये. ते पाळलंच पाहिजे तुम्हाला. गार याचं कुठलंही कोल्ड्रिंक तर जाऊ द्याच, पण पाणी पिताना जर गरम पाणी पित राहिलात, याचा कोरोनातनं बरे झालेले जे लोक आहेत त्यांनी हे पथ्य पाळलंच पाहिजे. प्रतिकारशक्ती वाढवणं एका 1-2 दिवसात वाढणार नाही आहे. ती वाढण्याकरता बरेच दिवस घेत राहिलं पाहिजे तुम्हाला औषधं. त्यात मगाशी मी म्हटल्याप्रमाणे व्हिटॅमिन सी. आता व्हिटॅमिन सी लिंबाचं सरबतच घेतलं पाहिजे असं नाही. व्हिटॅमिन सी करता अनेक उपचार तुम्हाला सुचवता येतील आणि त्यातला म्हणजे आवळा हे सगळ्यात उत्कृष्ट औषध. आवळा हे जे आहे याच्यामध्ये व्हिटॅमिन सी इतकं सॅच्युरेटेड आहे. मग साधी आवळकाठी खा किंवा आवळ्यापासून बनवलेली च्यवनप्राशसारखी औषधं घ्या, स्वामलकीसारखी तयार औषधं घ्या किंवा अनेक प्रकारांनी आवळा हा वापरला जातो. त्रिफळ्यामध्ये सुद्धा आवळा हा महत्त्वाचा आहे. या आवळ्याची एक विशेष गुणधर्म लक्षात ठेवला पाहिजे असं मला वाटतं. मगाशीच मी म्हटलं की गरम करून कधी घ्यायचं नाही व्हिटॅमिन सी, त्याचे गुणधर्म नाहीचे होतात. पण आवळ्यामधलं च्यवनप्राशासारखं औषध बनवत असताना ते बारीक कुटलं जातं, विस्तवावर शिजवलं जातं, त्याचा अवलेह केला जातो आणि या सगळ्यामध्ये व्हिटॅमिन सीचं काय होईल अशी शंका येईल आपल्या मनामध्ये.
पण लक्षात ठेवा, आवळ्यातलं व्हिटॅमिन सी हे रासायनिकदृष्ट्या सुद्धा थोडंसं वेगळं आहे. त्यातला एक कार्बनची दांडी वेगळी आहे आणि म्हणूनच याला केमिस्ट्रीमध्ये बाउंडेड व्हिटॅमिन सी असं वेगळं नाव दिलेलं आहे. व्हिटॅमिन सीचे सगळे गुणधर्म आहेत, पण यातलं व्हिटॅमिन सी कधीही नष्ट होत नाही अशा प्रकारचं हे व्हिटॅमिन सी आहे. आणि म्हणून आवळा हे लिंबापेक्षा अधिक चांगला म्हणून उपयोगी म्हणून. दुसरं मी असं म्हणेन सुवर्णाचा उपयोग. सोन्याचा कुठला तरी कल्प वापरणं, औषध वापरणं, पण एवढा खर्चाचंही करायची जरूर नाही. दररोज जर अशा व्यक्तींनी साधं सोन्याचं पाणी घेतलं, साधं सोन्याचं पाणी म्हणजे तरी काय की एखादा दागिना, मग ती हातातली पाटली असो, गळ्यातली साखळी असो, पाण्यात एक 10 मिनटं उकळा, काढून घ्या ती आणि ते पाणी प्या. दिवसाकाळात एक 2 कप तरी पाणी, 2 ग्लास तरी पाणी हे सुवर्णसिद्ध जल घ्या. त्याकरता बिनखर्चाचा उपाय आहे, जो काय उकळायला खर्च येईल तेवढाच जास्तीत जास्त, पण अत्यंत उपयोगी पडणारं. सुवर्णाचा कल्प महाग पडतात फार, पण त्यांची जरुरी नाही. साधं सुवर्णसिद्ध जल नियमितपणे वापरलं तरी तुम्हाला फायदा नक्की होणार आहे. बाकी औषधं अनेक आहेत पुन्हा त्रास थांबण्याकरता, ती सिम्पटोमॅटिक आहेत सगळी. जे काही लक्षणं असेल त्याप्रमाणे तुम्हाला करावं लागतं. पण कोरोनामध्ये मुख्यतः तुम्हाला या 2 गोष्टी पाळल्या पाहिजेत. एक, पथ्य पाळलं पाहिजे, खाण्यापिण्यावर नियंत्रण पाहिजे. दुसरं, सुवर्णसिद्ध जल घेतलं पाहिजे. आणि तिसरं, आवळ्याचा कुठला तरी कल्प हा घेत राहिलं पाहिजे. तर तुम्ही कोरोनापासून संरक्षित राहाल. दादा, आज आपण वेळात वेळ काढलात आमच्यासाठी. आमच्या आग्रहाखातर तुम्ही या प्रश्नांची सगळ्या अत्यंत चांगली उत्तरं दिलीत आणि घरच्या घरी सोपे उपाय सांगितलेत. म्हणजे माझ्यासुद्धा मनात येणारे निम्मे प्रश्न ह्याच्यात कव्हर झालेले आहेत. आणि याबद्दल मी आपल्या रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजतर्फे आपले अत्यंत आभार मानतो आणि धन्यवाद देतो. मित्रांनो, आज जे आपण प्रश्नोत्तरं ऐकलीत त्याच्यात काही आपल्याला प्रश्न पडणारे स्वतःच्या प्रकृतीबद्दल जरी असतील तरी दादांचं एक पुस्तक आहे, साधे उपाय सोपे उपाय. तर याचासुद्धा तुम्ही वापर केलात रेफरन्सने तरी बरीचशी अनुत्तरित प्रश्नसुद्धा तुमचे आन्सर केलेली असतील. आणि याच्यात मित्रांनो काही प्रश्न अजून आहेत, पण वेळेअभावी आपण आता घेता नाही आले. यातून पुढे मी डॉक्टरांना पुन्हा एकदा 1 महिन्या 1.5 महिन्यांनी येण्याची विनंती करतो. ती डॉक्टर तुम्ही मान्य करावेत असा आमचा आग्रह आहे. आज अनेक प्रश्न आले, त्यांची उत्तरं सगळ्यांचीच देणं शक्य नव्हतं. त्यातले सिलेक्टेड काही प्रश्नांची उत्तरं दिली गेली. शेवटी कालनिर्णय हा महत्त्वाचा आहे, दिलेला वेळ हा महत्त्वाचा आहे. अनेक आपल्या मनामध्ये शंका आहेत हे मला माहीत आहे, पण त्याबद्दल सगळ्याचीच उत्तरं देऊ शकलो नाही वेळेअभावी. याबद्दल क्षमस्व. धन्यवाद.